नमस्कार, मी अनिता केदार रेसिपीज मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा जवळच येत आहेत. याआधी पण आपले बरेच व्हिडिओ आहेत. नारळाची वडी, नारळी भात, 2-3 प्रकार. पण हा अगदी वेगळ्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने आज आपण बनवला आहे. मस्त रसरशीत पण मऊसूत मोकळा असा नारळी भात. तर चला तो कसा बघायचा ते आपण बघूया. तर नक्कीच व्हिडिओ बघा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा. तर चला बघूया झटपट असा नारळी भात कसा बनवायचा आहे ते. एकदम सोप्या पद्धतीने नारळी भात बनवण्यासाठी मी इथे घेतले बासमती तांदूळ. हे बघा, छान सुगंधी पण जुने तांदूळ आहेत, तुम्हाला रंगावरून दिसतच असेल. आणि इथे हे 1 वाटी तांदूळ मी घेतलेले आहेत. आता हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. 1-2-3 वेळा मी धुवून घेते. तांदूळ इथे मी स्वच्छ धुवून घेतला आहे, पाणी पूर्ण काढून टाकलेलं आहे. आणि 1 वाटी तांदळासाठी इथे मी 1.25 वाट्या पाणी ठेवलेलं आहे, कारण इथे मी गरम करायला ठेवलं आहे. इथे मी 1/2 कप पाणी घेतलं आहे, कोमट पाणी करून त्यात केशरचे 10-12 धागे टाकलेले आहेत, त्यामुळे भाताला रंग छान येईल. आता आपण गॅसकडे जाऊया. आता इथे मी एक भांडं ठेवलेलं आहे, त्यात आपल्याला घालून घ्यायचे 2 चमचे साजूक तूप. तूप गरम होऊ द्यायचं. तूप आपलं तापलेलं आहे, इकडे पाणी पण गरम होतं आहे. आता इथे मी घेतले 10-12 काजू आणि 5-6 बदाम. हे पॅनमध्ये घालून घेते आणि छान आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत हे 1 मिनिटभर भाजून घ्यायचे. यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुकामेवा घालू शकतात, मनुके वगैरे, किसमिस तुम्हाला घालायचे असतील तर. आता इथे काजू बदामाचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे, जास्त पण काळे करायचे नाही. इथे मी घेतले आहे छोटासा दालचिनीचा तुकडा, 3 वेलची, आणि वेलची अशी मध्ये अशी फोडून घ्यायची, म्हणजे त्याचा सुगंध येतो. नाही तर अख्खी टाकली तर त्याचा वेलचीचा सुगंधच येणार नाही. 3-4 लवंगा आणि 2-3 काळी मिरी. आता हेही आपण इथे परतून घेऊया छान सुगंध येईपर्यंत. अर्धा मिनिट फक्त ते परतायचं आहे. छान लवंग वेलचीचा सुगंध यायला सुरुवात झाल्यावर आपल्याला यात घालायचे आहे जे आपण धुवून ठेवलेत तांदूळ, ते घालूया. आणि 1-2-3 मिनिट छान हे तुपात परतून घ्यायचे आहेत, म्हणजे भात मोकळा व्हायला मदत होते. आणि गॅस बारीकच ठेवायचा, कुठेही मोठा करायचा नाही. आता इथे बघा 3 मिनिटं झालेले. तांदूळ बघा छान सुगंध पण यायला सुरुवात झाली. तांदळाचा रंग बघा कसा बदललेला आहे, थोडेसे फुलतात भाजताना. आता इथे काय करायचं, आपल्याला पाणी घालायचं आहे. तर हे पाणी मी एकदम गरम करून घेतलं आहे, त्यात मी हे केशरचं पण पाणी घालते, म्हणजे भाताचा रंग छान येतो आणि सुगंधही छान येतो. आणि आता हे गरम पाणी आपल्याला यात घालून घ्यायचं आहे आणि गॅस मोठा करायचा आणि हे पाणी पूर्ण आपल्याला घालून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला यात चवीप्रमाणे अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे, म्हणजे गोड पदार्थाची चव छान वाढते. आता ह्या भाताला उकळी आलेला आपल्याला गॅस कमी करून झाकण ठेवायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात उकळी आली, गॅस बारीक करायचा पूर्ण आणि झाकण ठेवायचं आहे. आणि 5 ते 7 मिनिटांनी आपल्याला बघायचं आहे, मधून 1-2 वेळा हलवायचं आहे. भात शिजतोय तोपर्यंत मी इथे खोबरं घेतलं आहे, 1 वाटी खोबरं खवून घेतलेलं आहे आणि दाबून भरलेलं आहे. जास्त कमी पण नाही, कारण नारळी भात म्हटल्यावर त्यात जर खोबरं असेल तर छान दिसतं. आणि आपण जर वाटीच्या प्रमाणात जरी घेतलं तरी असं मध्यम आकाराचा पूर्ण मी नारळ घेतलेला आहे आणि तो असा भरून घेतलेला आहे. आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि पूर्ण बारीक असा चिरून घेतलेला आहे. हा बघा असा मऊ छान गूळ आहे, त्यामुळे आपल्याला याला काही विरघळायची गरज नाही. जर तुमचा गूळ खूपच कडक असेल तर तुम्ही पाणी 1 चमचाभर, फक्त 1 ते 2 चमचे पाणी घालून गूळ छान विरघळवून घ्या. पण हा गूळ मऊ आहे माझा, त्यामुळे मला एकदम मी पातळ चिरून घेतलेला आहे. 8 मिनिटं झालेली. आपण बघूया आपला भात कसा झाला आहे. मध्ये मी 2 वेळा हलवलेला, तर इथे तुम्ही बघू शकतात मस्त भात फुललेला आहे, छान मोकळा तर झाला आहे पण मऊ पण झाला आहे. हे बघा पूर्ण शीत दबलं जात आहे, म्हणजे छान मऊसूत झालेला आहे. भात मऊ होणं गरजेचं आहे, नाहीतर मग तो कडक खायला चांगला नाही वाटत. तर आता आपल्याला यात घालून घ्यायचं आहे खोबरं आणि गूळ. सुगंध तर भाताचा आधीच अप्रतिम येतोय. वेलची, आपण दालचिनी वगैरे घातली होती. तर आता आपण हा 1 वाटी गूळ घालून घेऊया. छान मऊसूत गूळ आहे. आणि हे 1 वाटी खोबरं घालून घेऊया. आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला 1/2 चमचा जायफळ किसून घालायचं आहे. असं ताजंच जायफळ किसायचं नाही घालायचं, त्याचा सुगंध छान येतो. गूळ घातले आपण, वेलची तर तुपात घातलेलीच होती. तर हे 1/2 चमचा जायफळ असं किसून घालायचं छानपैकी. हे बघा
आणि आता हे छान मिक्स करून आपल्याला पुन्हा 1-2 मिनटं झाकून ठेवायचं आहे. गूळ पूर्णपणे भातात मिक्स खोबरं आणि गूळ करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे. छान 1 मिनिट झालेलं आहे. गूळ छान विरघळलेला आहे. आता यावर आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि पुन्हा 1 मिनिटभर झाकण ठेवायचं आहे. तर इथे गूळ खोबरं टाकल्यावर 3 मिनिटं झालेली. आपण बघूया. आणि आपल्या भाताचा सुगंध तर घरभर पसरलेला आहे. मस्त सुवास येतोय आणि छान मऊ मोकळा पण असा रसरशीत मस्त भात तयार झालेला आहे. हे बघा, एकदम मोकळा असा मऊ झालेला आहे, पण पूर्ण असा खोबऱ्याचा आणि गुळाचा रसरशीतपणा त्यात आहे. तर बघा, तुम्ही बघू शकता रंग पण किती सुंदर आलेला आहे. तर तुम्ही सुद्धा या नारळी पौर्णिमेला असा रसरशीत मऊ मोकळा असा नारळी भात नक्की बनवून बघा. व्हिडिओला 1 लाईक तर नक्की करा. मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. अशाच माझ्या छान छान रेसिपी बघा, बनवा, खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.